नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव प्रकाशन पुणेमध्ये मी आपलं स्वागत करतो। जसे की आपण अभिनव इयरबुक 2024 हे खरेदी केलेलेच आहे, जे की जानेवारी 2024 मध्ये प्रकाशित झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण वर्षभराच्या घडामोडी आपण इन्क्लूड केलेल्या आहेत। तर या इयरबुकचा वापर कसा करायचा आणि प्रत्येक टॉपिकवरती जे आपण अभ्यास करतो, प्रत्येक इश्यूचा अभ्यास करतो, तर त्याचे एक ग्रुप डिस्कशन टाइप गायडन्स जे आहे तर ते आपण इथं या सिरीजच्या माध्यमातून घेणार आहोत आणि प्रत्येक टॉपिकवरती आपण 2-3 भागामध्ये व्हिडिओ तयार करत आहोत। त्यातलं राजकीय घडामोडी हा जो पहिला टॉपिक आहे त्याचे व्हिडिओज आपण सुरुवातीला पाहूया। असंच आपण प्रत्येक टॉपिकचे स्टेप बाय स्टेप व्हिडिओ घेणार आहोत। तर त्यातला पहिला व्हिडिओ आपण घेऊया, राजकीय घडामोडी भाग 1। तर विद्यार्थी मित्रांनो, राजकीय घडामोडीमध्ये जे वर्षभरामध्ये घडामोडी घडलेल्या आहेत तर त्याच्याशी संबंधित ज्या प्रमुख घडामोडी आहेत त्याचा क्रक्स आपण इथे पाहणार आहोत, जेणेकरून आपल्याला अभ्यास करताना त्याची मदत होईल। पहा, इथे पहिला इश्यू आहे कलम 370 विषय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल। आता आपल्याला माहीतच आहे की कलम 370 अन्वये जम्मू काश्मीर या राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्यात आला होता आणि त्याच्यामुळे जम्मू काश्मीरची एक वेगळी राज्यघटना देखील होती, त्यांना वेगळा राष्ट्रध्वज होता, वेगळं राष्ट्रगीत होतं। तर असं अखंड भारतापेक्षा त्यांना एक वेगळं स्वरूप प्राप्त झालं होतं। तर इथे काय केलेलं आहे की केंद्र सरकारने 2019 मध्ये कलम 370 रद्द केलं आणि ते का रद्द करण्यात आलं याविषयी किंवा त्याचा निषेध म्हणून बऱ्याच लोकांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्या होत्या। तर ते याचिकेचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की कलम 370 रद्द करण्याचा केंद्र सरकारचा जो निर्णय आहे तर तो वैध आहे, तो व्हॅलिड आहे, म्हणजे तो योग्य आहे, असं 11 डिसेंबर 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे किंवा निर्णय दिलेला आहे। तर हा जो निकाल आहे तो 5 सदस्यीय घटनापीठाने दिलेला आहे आणि त्या घटनापीठाचे अध्यक्ष होते सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि इतर जे न्यायाधीश आहेत ते इथे दिलेले संजय किशन कौल, संजय खन्ना, न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती सूर्यकांत। तर परीक्षेला जर प्रश्न आला तर असा येईल की 370 रद्द करण्याविषयी सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या न्यायाधीशाचा समावेश नव्हता। तर त्यावेळी आपल्याला हे 5ही न्यायाधीश माहीत असावेत। आता माहितीस्तव पहा, जम्मू काश्मीरला इथं जो निकाल दिलेला आहे त्या निकालामध्ये इतर कोणते मुद्दे इथं या घटनापीठानं मांडलेले आहेत किंवा सर्वोच्च न्यायालयाने इतर कोणते मुद्दे मांडलेले आहेत ते आपण पाहू। पहिला मुद्दा आहे की जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा द्यावा। म्हणजे आपल्याला माहीतच आहे की जम्मू काश्मीरचं विभाजन करून जम्मू काश्मीर आणि लडाख असे 2 केंद्रशासित प्रदेश झालेले आहेत। तर सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं की जम्मू काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्या आणि 30 सप्टेंबर 2024 पूर्वी तेथे विधानसभेच्या निवडणुका घ्या, त्या प्रकारचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला देखील दिलेले आहेत। आणि सर्वोच्च न्यायालयाचं असंही म्हणणं आहे की कलम 370 ही जम्मू काश्मीरसाठी करण्यात आलेली एक तात्पुरती व्यवस्था होती, असंही टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने तिथे दिलेली आहे। माहितीस्तव केंद्र सरकारने 5 ऑगस्ट 2019ला कलम 370 रद्द केलेलं आहे। तिथे एक विधेयक मांडलं होतं आणि ते पारित होऊन 5 ऑगस्ट 2019 ही डेट इम्पॉर्टंट आहे। त्या दिवशी कलम 370 रद्द करण्यात आलं भारतीय संविधानातील आणि 31 ऑक्टोबर 2019ला जम्मू आणि काश्मीर या राज्याचं विभाजन झालं आणि त्या अंतर्गत जम्मू काश्मीर व लडाख असे 2 केंद्रशासित प्रदेश तयार झाले। ठीक आहे, नेक्स्ट इश्यूवरती फोकस टाकूया आपण, जो की खूप गाजलेला आहे आणि सविस्तर पण आहे। तर तो पहा, 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका। आता दरवर्षी बऱ्याचशा निवडणुका होत असतात, विधानसभेच्याही होतात। आता यावर्षी तर लोकसभेच्या देखील निवडणुका आहेत, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या देखील निवडणुका आहेत। तर त्या धर्तीवर ज्या निवडणुका झाल्या त्याच्यावरती आपण फोकस टाकूया। तर रिसेंटली 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या। तर त्याच्यामध्ये कोणकोणता डेटा आपल्याला कंपल्सरी लक्षात ठेवावा लागतो ते अगोदर सांगतो तुम्हाला। त्या राज्याची कितवी विधानसभा होती, किती टप्प्यामध्ये निवडणूक झाली, निकाल कोणत्या दिवशी लागला, किती जागांसाठी निवडणुका झाली, टॉप पक्ष कोणता, कोणत्या पक्षाने तिथे सत्ता स्थापन केली आणि तिथले मुख्यमंत्री कोण झाले, ह्या बाबी ज्या आहेत त्या क्रक्स बाबी आहेत, कोर पॉईंट्स आहेत की ज्या प्रत्येक राज्याच्या निवडणुकीमध्ये आपल्याला लक्षात घ्यायचे। पाहूया, पहिलं राज्य आहे मध्य प्रदेश। तर मध्य प्रदेशच्या 16व्या विधानसभेसाठी आता निवडणुका पार पडल्या। मतदान झालं 17 नोव्हेंबर, एकच टप्प्यामध्ये, निकाल लागला 3 डिसेंबरला आणि 230 जागांसाठी या निवडणुका पार पडल्या। विधानसभेच्या जागा तिथल्या 230। पहा, टॉप पक्ष
BJP 163 जागा BJPला तिथं मिळालेल्या आहेत आणि मुख्यमंत्री झालेले आहेत BJPचे मोहन यादव. तर ते 19वे मुख्यमंत्री आहेत, व्यक्ती म्हणून 19वे मुख्यमंत्री आहेत ते मध्य प्रदेशचे. त्यांची डिग्री मुद्दाम इथे नमूद केलेली आहे कारण खूप उच्च विभूषित ते व्यक्ती आहेत. BSc LLB MA MBA PhD आणि यापूर्वी त्यांनी मध्य प्रदेशचे शिक्षण मंत्री म्हणून देखील कार्य केलेलं आहे आणि त्यांचा जो मतदारसंघ आहे तो आहे दक्षिण उज्जैन हा त्यांचा मतदारसंघ आहे. ठीक आहे. सेम अशा प्रकारे दुसरं राज्य पाहू, राजस्थानच्या देखील 16व्या विधानसभेसाठी इथं मतदान झालेलं आहे. मतदान 25 नोव्हेंबरला झालं, एकाच टप्प्यात. 2-3 वेळा प्रश्न आलेला आहे की या राज्याच्या निवडणुका किती टप्प्यामध्ये पार पडल्या किंवा मल्टी स्टेटमेंटमध्ये येऊ शकतं. 3 डिसेंबर रोजीच याचाही निकाल लागला आणि 200 जागांसाठी तिथं निवडणुका पार पडणार होत्या. म्हणजे तिथं 200 जागा आहेत विधानसभेच्या, परंतु 199 जागांसाठीच निवडणुका पार पडल्या. आता आयोगाचा कल हा अपवादात्मक प्रश्नावरती भरपूर असतो की कोणत्या मतदारसंघासाठी निवडणूक पार पडली नाही किंवा राजस्थानच्या किती जागांसाठी निवडणुका पार पडल्या, अशा प्रकारचा प्रश्न आयोग मुद्दाम विचारतं. कारण इथे काय एक्सेप्शन आहे, 200 जागा आहेत तिथे, परंतु निवडणुका झाल्या 199 जागांसाठीच. कारण करणपूर मतदारसंघ आहे राजस्थानमध्ये, तिथे काँग्रेस उमेदवाराचा मृत्यू झाला, निधन झालं, त्यामुळे तिथली निवडणूक ही पुढे ढकलण्यात आली. म्हणजे त्यांनी उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि नंतर त्यांचं निधन झालं. त्यामुळे निवडणूक आयोगाचा असा प्रघात आहे की जर एखाद्या उमेदवाराचं आवेदनपत्र भरल्यानंतर डेथ झाली तर ती निवडणूक पुढे ढकलण्यात येते. म्हणून 199 जागांसाठीच यावेळी नोव्हेंबरमध्ये इलेक्शन्स झाल्या. निकालामध्ये पहा, टॉप पक्ष BJP 115 जागा भारतीय जनता पक्षाला तिथे मिळाल्या, स्पष्ट बहुमत मिळालं. आणि तिथे अशी प्रथा आहे राजस्थानमध्ये की दर 5 वर्षांनी सत्ता चेंज होते, तर सत्ता बदलाची ही परंपरा यावेळी देखील कायम राहिली. आणि मुख्यमंत्री म्हणून भजनलाल शर्मा यांनी तिथं शपथ घेतली आणि ते राजस्थानचे 14वे मुख्यमंत्री ठरले. आणि त्यांचं जे मतदारसंघ आहे तो आहे संगानेर मतदारसंघ. आणि विशेष बाब भजनलाल शर्मा यांच्याविषयी अशी की पहिल्यांदाच ते आमदार झाले आणि इथं मुख्यमंत्रीपद देखील त्यांनी भूषवलेलं आहे. तिसरं राज्य पाहू 5 पैकी, ते आहे तेलंगणा. आता साऊथकडे जाऊ, इकडचे मध्य प्रदेश राजस्थान झाले, आता साऊथकडे तेलंगणा या राज्याची निवडणूक पार पडली. तेलंगणाच्या 3ऱ्या विधानसभेसाठी निवडणूक पार पडली कारण 2014लाच तिथे नवीन राज्य स्थापन झालं. म्हणजे सर्वात अलीकडचं किंवा सर्वात तरुण राज्य भारतातलं कोणतं असेल तर तेलंगणा आहे. तिथे 2014ला पहिली विधानसभा स्थापन झाली, त्यानंतर 2018ला दुसरी झाली आणि आता 2023ची ही 3री विधानसभा आहे. 3ऱ्या विधानसभेसाठी मतदान पार पडलं 30 नोव्हेंबरला, एकाच टप्प्यामध्ये. निकाल सेम 3 डिसेंबर 2023. 119 जागांसाठी तिथे निवडणुका पार पडल्या. इथे सर्वाधिक जागा मिळाल्या इंडियन नॅशनल काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला 64. आणि यापूर्वीचा असा निकाल आहे की दोन्ही वेळा BRS म्हणजे भारत राष्ट्र समिती, अगोदर TRS नाव होतं, तेलंगणा राष्ट्र समिती, 2022ला त्याचं नाव झालं BRS. तर BRSचे चंद्रशेखर राव हे 2 वेळा तिथले CM झाले होते. म्हणजे सलग 2दा त्यांचा पक्ष तिथं बहुमतात आला होता. 3ऱ्यांदा मात्र काँग्रेसने बाजी मारलेली आहे आणि काँग्रेसचे रेवंत रेड्डी हे 2रे मुख्यमंत्री झालेले आहेत. विधानसभा जरी 3री असेल तर चंद्रशेखर राव हे सलग 2 वेळा मुख्यमंत्री होते, म्हणून व्यक्ती म्हणून रेवंत रेड्डी हे 2रे मुख्यमंत्री आहेत. यांनी 2दा मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतरचं 4थं राज्य पाहू, छत्तीसगड. छत्तीसगडच्या 5व्या विधानसभेसाठी निवडणूक पार पडली किंवा मतदान पार पडलं. आणि विशेष एक्सेप्शनल बाब म्हणजे 2 टप्प्यांमध्ये मतदान इथं पार पडलेलं आहे. या 5 विधानसभामध्ये छत्तीसगड एकमेव असं राज्य की जिथं 2 टप्प्यामध्ये निवडणुका पार पडल्या. लक्षात ठेवायचं हिंट सांगतो तुम्हाला, छत्तीसगडमध्ये नक्षलवादाचा बऱ्यापैकी प्रभाव आहे. तर असं लक्षात ठेवा की नक्षलवादाच्या प्रभावामुळे आपण हळूवार तिथं निवडणुका घेतल्या, सावकाश घेतल्या, 2 टप्प्यामध्ये घेतल्या. ठीक आहे. निकाल सेम डे 3 डिसेंबर 2023. 90 जागांसाठी इथं निवडणुका पार पडल्या. सर्वाधिक जागा मिळाल्या भारतीय जनता पक्षाला आणि मुख्यमंत्री झाले विष्णुदेव साय.
हे व्यक्ती म्हणून चौथे मुख्यमंत्री ठरले आणि आदिवासी समाजातील ते दुसरे मुख्यमंत्री आहेत, हे लक्षात असू द्या. अजित जोगी हे पहिले आदिवासी मुख्यमंत्री होते छत्तीसगडचे, हे आता दुसरे आदिवासी मुख्यमंत्री ठरलेले आहेत. त्यानंतर पाचवं राज्य आहे मिझोरम. ईशान्येकडच्या एकमेव राज्याचं इलेक्शन आत्ता झाली ते म्हणजे मिझोरम. साऊथकडचं तेलंगणा आणि ईशान्येकडचं मिझोरम. मिझोरममध्ये 9व्या विधानसभेसाठी इलेक्शन झालं. कधी? 7 नोव्हेंबर, एकाच टप्प्यात. निकाल मात्र पहा, ह्या 2 एक्सेप्शनल बाबी आहेत आणि या एक्सेप्शनल बाबीवरती जास्त प्रश्न आयोगाकडून विचारण्यात येतात, म्हणून लक्षात ठेवा. छत्तीसगडमध्ये 2 टप्प्यात निवडणुका झाल्या आणि फक्त मिझोरमचा निकाल 4 डिसेंबरला लागला. बाकीच्या निवडणुका 1 टप्प्यात झाल्या आणि निकाल 3 डिसेंबरला लागलेला. फक्त मिझोरमचा निकाल 4 डिसेंबरला. जागा होत्या 40. मिझोरममध्ये झोरम पीपल मुवमेंट ZPM नावाच्या पक्षाने बहुमत मिळवलं. 27 जागा त्यांना मिळाल्या आणि याच पक्षाचे लालदू होमा हे तिथले मुख्यमंत्री झाले. 6वे मुख्यमंत्री आहेत ते आणि ते माजी IPS अधिकारी देखील आहेत. त्यांनी IPSचा राजीनामा देऊन नंतर ते काँग्रेसमध्ये प्रविष्ट झाले आणि काँग्रेसमधून पुन्हा त्यांनी स्वतःचा ZPM पक्ष स्थापन केला आणि त्या ZPMनं आता तिथं सत्ता मिळवलेली आहे. ओके, हे झालं 5 राज्यांचं. पुढच्या इश्यूच्या बाबतीत पाहू आपण. पुढच्या इश्यूमध्ये बघा, जसं आत्ता 5 राज्यांचं होतं तसंच कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 ही देखील 2023मध्ये पार पडली. साधारणतः 1-1.25 वर्षाच्या घडामोडी आयोगाकडून विचारण्यात येतात, त्यामुळे आपण कर्नाटक विधानसभेचं पण पाहूया, ज्याची निवडणूक झालेली 10 मे 2023ला. 16वी विधानसभा आणि निकाल लागला 13 मे 2023. 224 जागा तिथं होत्या. आता इथं टॉप पार्टी INC इंडियन नॅशनल काँग्रेस 135 जागा काँग्रेसला मिळाल्या आणि इथंही राजस्थानसारखीच प्रथा कायम राहिली. दर 5 वर्षांनी सत्ता बदल. मागच्या वेळेस BJPकडे सत्ता होती, यावेळेस काँग्रेसकडे सत्ता आलेली. त्यानंतर तिथले मुख्यमंत्री सिद्धरामय्या, तर हे तिथले 24वे मुख्यमंत्री ठरलेले आहेत आणि ते दुसऱ्यांदा तिथले मुख्यमंत्री झालेले आहेत. माहितीस्तव तुम्हाला सांगतो, कारण कितव्यांदा मुख्यमंत्री असंही बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात. आणि विशेष बाब त्यांच्याविषयी की ते 8 वेळा कर्नाटकचे MLA म्हणजे आमदार देखील राहिले आहेत, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, हेही माहीत असावं. त्यानंतरचा इश्यू आपण पाहू, नारी शक्ती अधिनियम 2023. आता हे जे आपण इश्यूज पाहतोय ते क्रक्स स्वरूपात, समरी स्वरूपात पाहतोय, कारण करंट अफेअर्समध्ये टीचिंगचा भाग तितका नसतो, गायडन्सचा भाग असतो आणि लक्षात ठेवायचे काही हिंट्स असतात. बाकीचा जो डिटेल इश्यू आहे तो आपण इयरबुकमध्ये देतच आहोत. तर इथं तुम्हाला तो क्रक्स जो आहे की जो परीक्षेला जाता जाता वगैरे म्हणा किंवा रिव्हिजन देताना जे कामी येईल, तर ते आपण पाहतोय. नारी शक्ती वंदन अधिनियम 2023. तर काय आहे हा अधिनियम? तर लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभामध्ये महिला खासदारांचं प्रमाण किंवा महिला आमदारांचं प्रमाण हे अत्यंत कमी आहे, आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून लोकसभेमध्ये आणि ज्या राज्यांच्या विधानसभा आहेत त्याच्यामध्ये महिलांना 33% आरक्षण देणारं जे विधेयक आहे, तर ते विधेयक नुकतंच पारित झालेलं आहे आणि त्याला नाव दिलं आहे नारी शक्ती वंदन अधिनियम 2023. राष्ट्रपतींनी 29 सप्टेंबर 2023 रोजी याच्यावरती स्वाक्षरी केलेली आहे. डेट महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. खूप डेट कमी लक्षात ठेवत चला, ज्या मोस्ट इम्पॉर्टंट आहेत तेच, कारण सगळ्या डेट लक्षात ठेवलं की महत्त्वाच्या पण डोक्यातनं निघून जातात. तर इथे पहा, या अधिनियमावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली आणि त्याचं कायद्यात रूपांतर झालं, म्हणून त्याला नाव आहे नारी शक्ती वंदन अधिनियम. या अधिनियमामध्ये कोणकोणत्या तरतुदी आहेत किंवा त्याचे काय वैशिष्ट्ये आहेत ती आपण पाहू. तर हे 128वे घटनादुरुस्ती विधेयक होतं आणि ती 126वी घटनादुरुस्ती ठरलेली आहे, हे लक्षात असू द्या. घटनादुरुस्ती विधेयक आणि घटनादुरुस्ती वेगवेगळी, 128, 106. तर यामध्ये या 33% आरक्षणामध्ये म्हणजे महिलांना जे 33% आरक्षण द्यायचं आहे लोकसभा आणि विधानसभामध्ये, त्यामध्ये SC, ST व अँग्लो इंडियन महिलांना आरक्षणाअंतर्गत आरक्षण दिलं जाईल, म्हणजे महिलांच्या आरक्षणाअंतर्गत आरक्षण दिलं जाईल. पण OBCंना मात्र इथे आरक्षणाअंतर्गत आरक्षणाची तरतूद नाही, हे लक्षात असू द्या. त्यानंतर हे आरक्षण कधी लागू होईल? तर आत्ता 2021ला जनगणना होणार होती, परंतु कोविडमुळे ती झाली नाही. आत्ता जी आगामी जनगणना होईल टेंटेटिव्ह 2026चा सांगितले जात आहे. तर या
जनगणनेनंतर मतदारसंघांची फेररचना केली जाईल 2026मध्ये आणि या फेररचनेनंतर हे आरक्षण इथं लागू होईल आणि सुरुवातीला 15 वर्षासाठी हे आरक्षण लागू केले जाईल. त्यानंतर आणखी ते संसदेमध्ये कायदा वगैरे पारित करून किंवा संसदेमध्ये विधेयक पारित करून त्याला एक्सटेन्शन देता येऊ शकतं. इथे या विधेयकामध्ये ज्या 28 राज्यांच्या विधानसभा आहेत, शिवाय दिल्लीची जी विधानसभा आहे त्यांच्यासाठी देखील हा कायदा लागू होणार आहे. आणि ह्याची गरज का पडली तर सध्या आपल्या लोकसभेमध्ये इन ॲन ॲव्हरेज 14% महिला आहेत आणि राज्यांच्या विधानसभामध्ये सरासरी 10%च महिला आहेत. त्याच्यामुळे आता महिलांना इथे 33% आरक्षण मिळणार आहे. कुठे कुठे लक्षात असू द्या, लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभामध्ये. तर अशा प्रकारचं इश्यूज जे आहेत तर आपण प्रत्येक टॉपिकमध्ये पाहणार आहोत. त्याची आपण व्हिडिओ सिरीज इथं स्टार्ट केलेली आहे आणि प्रत्येक टॉपिक एकाच टप्प्यामध्ये न घेता आपण त्याचे 2-3 भाग करूया, म्हणजे डोईजडी ठरणार नाही. आणि हे जे इश्यूज तुम्हाला मी आत्ता सांगितले तर याचं डिटेल तुम्हाला वाचन इयरबुकमध्ये करावं लागणार आहे, कारण तिथे सगळे पॉईंट्स, सगळ्या तरतुदी दिलेल्या आहेत. इथं आपण प्रत्येक तरतूद बाय तरतूद घेऊ शकत नाही, इथे आपण सारांश स्वरूपात ते घेतोय. पण तुम्हाला प्रत्येक तरतूद आणि इतर संक्षिप्त घडामोडी किंवा वन लायनर घडामोडी जे आहेत तर त्या तिथे एका फ्लोमध्ये आपण वाचू शकतो. तिथं काही टीचिंगचा वगैरे किंवा गायडन्सचा काही भाग येत नाही, त्यामुळे तो डिटेल इयरबुकमध्ये वाचा. आणि या इयरबुकशिवाय आपलं जानेवारीमध्ये सुगम गणित नावाचं पुस्तक देखील प्रकाशित झालं आहे. जानेवारी 2024मध्ये स्पेशल सरळ सेवा भरती परीक्षा विद्यार्थ्यांसाठी ते आहे, तर तेही खरेदी करा, त्याचाही लाभ घ्या. आणि शिवाय डिसेंबर 2023मध्ये आपली समग्र बुद्धिमत्ता चाचणीची 9वी आवृत्ती देखील प्रकाशित झालेली आहे, जी की तुम्हाला वन स्टॉप सोल्युशन ठरेल. तिचासुद्धा लाभ घ्या. तीही मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि ऑनलाईन देखील अवेलेबल आहे. या व्यतिरिक्त आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे तर ते टेलिग्राम चॅनल अभिनव प्रकाशन पुणे या नावानं आहे, त्याचाही तुम्ही लाभ घेऊ शकता. आणि त्याच्यावरती आपण डेली जे न्यूजपेपरचे कात्रणं किंवा अपडेट वगैरे असतील तर ते तिथे अपलोड करत असतो, त्याचा तुम्ही लाभ घ्या. आणि आमचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला नक्की सबस्क्राईब करा. अशाच प्रकारे राजकीय घडामोडीच्या भाग 2मध्ये आपण भेटूया आणि प्रत्येक टॉपिकचं तसंच आपण 1 बाय 1 भाग पाहूया, एकत्र न पाहता. तर अशा ज्या आपण टॉपिक्स घेतोय तर त्याच्याविषयी तुमच्या काही सूचना वगैरे असतील तर तेही आमच्यापर्यंत कळवा. या अभिनव इयरबुक 2024चं जे सॅम्पल PDF आहे ते इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही देत आहोत. शिवाय त्याची ॲमेझॉनची किंवा इतर काही ऑनलाईन ई-कॉमर्स कंपन्यांची जी लिंक आहे तीही तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, जेणेकरून तुम्ही ते घरी बसून खरेदी करू शकता आणि त्याचा लाभ घेऊ शकता. तर हे मित्रांनो वन स्टॉप सोल्युशन तुम्हाला ठरणार आहे. विश्वास ठेवा की याच्यामधले तुम्हाला 70 ते 75% प्रश्न हे परीक्षेला येण्याची शक्यता आहे आणि मागच्या 5-6 वर्षामध्ये 70 ते 75% प्रश्न हे अभिनव इयरबुकमधनं येत आहेत. तर तुम्ही त्याचा लाभ घ्या आणि तुमच्या सूचना आमच्यापर्यंत कळवा. थँक्यू सो मच. पुढच्या भागामध्ये पुन्हा भेटू. ऑल द बेस्ट.